नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर मी पुन्हा घेऊन आली आहे दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता। जर का तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील, बघायच्या असतील तर कवितांना लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, आजवर मी बऱ्याच नात्यांवर बोलली आहे, तर आज मी सर्वात महत्त्वाचं सर्वात नाजूक नातं म्हणजे मुलगी। तर चला जाणून घेऊया मुलीविषयी थोडक्यात माहिती। काय असते मुलगी? मुलगा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी त्या दिव्याची ज्योत आहे। मुलगा घराची आन आहे, तर मुलगी घराचा स्वाभिमान आहे। काय असते ही मुलगी? मुलगा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी त्या दिव्याची ज्योत आहे। मुलगा घराची आन आहे, तर मुलगी घराचा स्वाभिमान आहे, कारण मुलगी शेवटी मुलगीच असते। 7 कुळांचा उद्धार करण्याची ताकद फक्त मुलीमध्येच असू शकते, म्हणून तर मुलगी ही फक्त नशीबवाल्यांच्याच घरी जन्माला येत असते। 7 कुळांचा उद्धार करण्याची ताकद ही फक्त मुलीमध्येच असू शकते, म्हणून तर मुलगी ही फक्त नशीबवाल्यांकडेच जन्माला येत असते, कारण मुलगी शेवटी मुलगीच असते, मुलगी शेवटी मुलगीच असते। असे म्हणतात की मुलगा तोपर्यंतच आपला आहे जोपर्यंत त्याचे लग्न होत नाही, आणि मुलगी तोपर्यंत आपली आहे जोपर्यंत तिचा श्वास थांबत नाही। असे म्हटले जाते की मुलगा तोपर्यंतच आपला आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही, आणि मुलगी तोपर्यंत आपली आहे जोपर्यंत तिचा श्वास थांबत नाही, कारण मुलगी शेवटी मुलगीच असते, मुलगी शेवटी मुलगीच असते। काय असते ही मुलगी? पायाचं पैंजण असते मुलगी, घराचा उंबरठा असते मुलगी, म्हणून तर लक्ष्मीचं रूप मानली जाते ती मुलगी। काय असते ही मुलगी? पायाचं पैंजण असते मुलगी, घराचा उंबरठा असते मुलगी, म्हणून तर लक्ष्मीचं रूप मानली जाते ती मुलगी, कारण मुलगी शेवटी मुलगी असते, मुलगी शेवटी मुलगी असते। मुलगी ही आपल्या आयुष्यात कितीतरी रोल निभवत असते, कधी आई तर कधी पत्नी, कधी बहीण तर कधी मावशी, तर कधी कुणाला तरी जीव देणारी मैत्रीण बनत असते। मुलगी ही तिच्या आयुष्यात कितीतरी रोल निभवत असते, कधी आई तर कधी पत्नी, कधी बहीण तर कधी मावशी, तर कधी जीवाला जीव देणारी कोणाची तरी मैत्रीण बनत असते। मग तरी समाजाला आपल्या सर्वांना मुलगी ही मुलापेक्षा कमी का वाटत असते? तरी सर्वांना समाजाला मुलगी ही मुलापेक्षा कमी का वाटत असते? कारण ती मुलगी असते म्हणून, कारण मुलगी शेवटी मुलगी असते, मुलगी शेवटी मुलगी असते। मुलगी हा देवाने दिलेला असा खजाना आहे ज्याची किंमत सर्वांना नसते। मुलगी हा देवाने दिलेला असा खजाना आहे ज्याची किंमत सर्वांना नसते, म्हणून म्हणतात की मुलीचं कन्यादान करायला पण प्रारब्ध लागत असते। म्हणून म्हणतात की मुलीचं कन्यादान करायला पण प्रारब्ध लागत असते, कारण मुलगी शेवटी मुलगीच असते, मुलगी शेवटी मुलगीच असते। मित्रांनो, मुलीविषयी तर किती जरी बोललं तितकं कमी आहे। मुलीविषयी थोडक्यात मी जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।